फ्लॅट खरेदीपूर्वी वाचा, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या मजल्यावर राहणे मानले जाते शुभ। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। आजच्या काळात नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करताना लोक फक्त लोकेशन, बजेट आणि सुविधा याचाच विचार करत नाहीत, तर अनेक जण वास्तुशास्त्रालाही महत्त्व देतात। आजच्या काळात नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करताना लोक फक्त लोकेशन, बजेट आणि सुविधा याचाच विचार करत नाहीत, तर अनेक जण वास्तुशास्त्रालाही महत्त्व देतात। घराची दिशा, खोलीची रचना आणि आजूबाजूचे वातावरण जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण कोणत्या मजल्यावर राहतो हेही महत्त्वाचे मानले जाते। काहींना उंच मजल्यावर राहणे अधिक चांगले वाटते, तर काहींना ग्राउंड फ्लोअरवर अधिक सुरक्षित आणि शुभ वाटतो। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक मजल्याची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते, जी घरातील वातावरण आणि तेथील रहिवाशांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते। ज्योतिषाचार्याच्या मते अपार्टमेंट मध्ये राहण्यासाठी योग्य मजल्याची निवड ही घराच्या दिशेइतकीच महत्त्वाची असते। योग्य मजल्यावर राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकून राहतो, तर चुकीच्या मजल्याची निवड मानसिक तणाव, अस्थिरता किंवा आर्थिक अडचणी निर्माण करू शकते। त्यामुळे घर निवडताना मजल्याची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक मानले जाते। वास्तुशास्त्र केवळ घराची दिशा किंवा दरवाजाची मांडणी यापुरते मर्यादित नाही, तर जमिनीपासून घर किती उंचीवर आहे यालाही महत्त्व दिले जाते। प्रत्येक मजला पृथ्वी, वायू आणि आकाश या नैसर्गिक तत्वांशी संबंधित मानला जातो। या तत्वाचा घरातील वातावरण, मानसिक संतुलन आणि समृद्धीवर प्रभाव पडतो। वास्तुतज्ञांच्या मते योग्य मजला निवडल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कौटुंबिक आनंद व स्थैर्य निर्माण होते। ग्राउंड फ्लोअर, पृथ्वी तत्वाशी मजबूत नाते। वास्तूनुसार ग्राउंड फ्लोअरवर पृथ्वी तत्वाशी सर्वाधिक संबंध असतो। पृथ्वी तत्व स्थैर्य, सुरक्षितता आणि मजबूत पायाचे प्रतीक मानले जाते। जमिनीच्या जवळ राहिल्यामुळे कुटुंबात अस्थिरता राहते, स्थिरता राहते आणि परस्पर संबंध अधिक मजबूत होतात। या मजल्यावर राहणारे लोक अधिक शांत, संतुलित आणि स्थिर जीवन जगतात असे मानले जाते। त्यामुळे शांत आणि स्थिर आयुष्य हवे असलेल्या कुटुंबासाठी ग्राउंड फ्लोअर उत्तम पर्याय मानला जातो। खालचे मजले, पहिला ते तिसरा मजला। पहिल्या ते तिसऱ्या मजल्यापर्यंतचे फ्लोअर वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते। या मजल्यावर पृथ्वी आणि वायू तत्वाचा समतोल राखला जातो, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते। अशा मजल्यावर राहिल्यामुळे व्यावहारिकता, सुरक्षितता आणि कौटुंबिक सुसंवाद वाढतो। त्यामुळे अनेक वास्तू मानणारे लोक या मजल्यांना उत्तम पर्याय मानतात। मध्यम मजले, चौथा ते सहावा मजला। चौथ्या ते सहाव्या मजल्यापर्यंतचे फ्लोअर संतुलित ऊर्जेचे मानले जाते। येथे पृथ्वी आणि वायू तत्वाचे मिश्रण योग्य प्रमाणात असते। वास्तूनुसार हा समतोल मानसिक स्पष्टता, भावनिक स्थैर्य आणि चांगले आरोग्य मिळवून देतो। तसेच या मजल्यावर रस्त्यावरील आवाज आणि प्रदूषण कमी जाणवत असल्याने घरात अधिक शांतता अनुभवता येते। उंच मजले आणि पेंट हाऊस, उंच मजले आणि पेंट हाऊस हे मुख्यतः वायू तत्वाशी संबंधित मानले जातात। वायू तत्व खुलेपणा, सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचारांचे प्रतीक आहे। उंच मजल्यावर राहिल्यामुळे मोकळे वातावरण, सुंदर दृश्य आणि ताजी हवा मिळते, त्यामुळे अनेकांना हे फ्लोअर आवडतात। मात्र वास्तूनुसार जमिनीपासून खूप दूर राहिल्याने काही वेळा स्थैर्याची कमतरता जाणवू शकते। त्यामुळे स्वतंत्र विचारसरणी असलेल्या किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे फ्लोअर अधिक योग्य मानले जाते। वास्तूनुसार घराची दिशा देखील महत्त्वाची। मजल्याबरोबरच घराची दिशा देखील वास्तुशास्त्रात महत्त्वाची मानली जाते। पूर्वाभिमुख घरे अत्यंत शुभ समजली जातात। अशा घरात समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते। पश्चिमाभिमुख घरे मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्याशी संबंधित मानली जातात। उत्तराभिमुख घरे काहींच्या मते कमी शुभ असली तरी योग्य वास्तुरचनेमुळे संतुलन साधता येते। दक्षिणाभिमुख घरासाठी मात्र वास्तूचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक मानले जाते। आजच्या आधुनिक अपार्टमेंट संस्कृतीतही वास्तुशास्त्राला मोठे महत्त्व दिले जाते। घराची दिशा, मजला, प्रकाश, हवा आणि अंतर्गत रचना या सर्व गोष्टींचा विचार करून घर निवडल्यास अधिक सुख, समृद्धी आणि मानसिक समाधान मिळते असे मानले जाते। यामध्ये वास्तुशास्त्र आणि लोकमान्यता याच्या संदर्भातील माहिती दिलेली आहे। वाचकांनी तज्ञाचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा।